आता मी ज्या मंदिरात आहे ना, तर त्याच्या बाजूक बघू शकताय तुम्ही. हे बघा, सगळीकडे आपापली नावं लिहिलेली आहेत, मुलांची, मुलींची. थोडी तरी अक्कल होई, आपण आपण कुठल्या स्थानी जातो आणि काय कर्तव्य. खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. कोणतंही मंदिर असो, ह्या आपला हिंदूंचा श्रद्धास्थान आहे आणि त्या आपण जपू काय प्रत्येकाने. आणि असले फालतू धंदे कोणी करू नका. नाव वगैरे लिहायची ही बंद करा. या शिकलेल्या मुलांका तरी शोभणार नाही. स्वयंभू मंदिर ह्याचा उगम बरीच 400 वर्ष होऊन गेली, 400-500 वर्ष झाली. तर ह्यो व्हिडिओ स्पेशली अशा व्यक्तींसाठी हा ज्यांचा ह्या मूळगाव हा केसरी तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग. ह्या मूळगाव हा पण काही कारणास्तव ते दुसऱ्या गावामध्ये शिफ्ट झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी स्पेशल आहेत. जसे की आम्ही याच गावचे मूळ होतो, पण आम्ही सडेगोटावे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या गावामध्ये शिफ्ट झालो. आमचे पंजोबा. आणि कशामुळे शिफ्ट झालं होता तुमका मी थोड्या वेळाने सांगतो. नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत, स्वर्गातले कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतो आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघू गावतले. तर आज मी येलो आहे आमच्या मूळ गावामध्येच, म्हणजेच केसरी तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या आमच्या मूळ गावामध्ये मी आणि माझे भाऊ आम्ही देवाच्या दर्शनासाठी जातलो. तर आता मी सध्या आहे दानोलीमध्ये, दानोली बाजारामध्ये. तर ते आम्ही नारळ वगैरे घेतो आणि आता आम्ही सुटतलो केसरीक जाऊ. तर सावंतवाडीपासून पण जवळ आहे. आणि जर तुम्ही बेळगाव मार्गे येईल तर बेळगाववरून डायरेक्ट सावंतवाडी गाडी पकडा आणि दानोलीमध्ये उतरू शकताय आणि तिथून मग आतमध्ये जाऊ शकताय. तर तुमका रिक्षा वगैरे अवेलेबल आहेत. आणि सावंतवाडी मार्गे येईल तरी पण दानोलीचा तिकीट काढा आणि डायरेक्ट मग केसरी जाऊ शकताय. केसरी गावात सुरुवातीकच आपणाक ही कमान दिसता आणि तिथून आपणाक जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर सरळ जाऊ काय. होय सरळ. आणि ह्या बाजूक ॲक्वेरियम. तर फायनली आता आम्ही श्री स्वयंभू मंदिर जवळ पोचलो केसरीमधल्या. तर ह्यो व्हिडिओ स्पेशली अशा व्यक्तींसाठी हा ज्यांचा ह्या मूळगाव हा केसरी तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग. ह्या मूळगाव हा पण काही कारणास्तव ते दुसऱ्या गावामध्ये शिफ्ट झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी स्पेशल आहेत. जसे की आम्ही याच गावचे मूळ होतो, पण आम्ही सडेगोटावे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या गावामध्ये शिफ्ट झालो. आमचे पंजोबा. आणि कशामुळे शिफ्ट झालं होता तुमका मी थोड्या वेळाने सांगतो. तर नक्कीच ह्यो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंदिराच्या पायऱ्या चढायच्या पूर्वीच एक कुंडा म्हणजे एक ओढा, तर थंय आम्ही पाय धुतो आणि जे मनात काही पाप असतात तर त्या पाण्यात आम्ही धुतो. तर खालच्या बाजूने येताना ह्यो मुख्य दरवाजा म्हणजे पहिलाच दरवाजा. आणि त्यानंतर आपण इथून एंटर झाल्यानंतर बघू शकताय की वरती जा लाकडं वगैरे वापरलेली आहेत, तर ती बऱ्याच वर्षापूर्वीची आहेत. आणि त्यानंतर मग या जीर्णोद्धार केल्यानंतर चेंजेस केलेले आहेत. ह्यो पहिलो सभा मंडप हा बघू शकताय. आणि ही जी लाकडं आहेत तर ती बऱ्याच वर्षापूर्वीची आहेत. आणि या बाजूक एक तुमका दाखवत आहे, हे बघा, हे पण एक खांब हा आणि ज्याका लाकडी नक्षीकाम केलेलं आहे लाकडावरती. हे बघा, खूप जुना लाकूड आहे. वळंजू बोंद्रे
मंदिराचे सावंत समर्थ महाराज आलेले आहेत. श्रीमंत हे मनभावना परिपूर्ण करा, काही असेल घडला असा दूर करा, सर्व मुलांचं चांगलं करा. त्यांनी काही मनामध्ये संकल्प करून या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा संकल्प पूर्ण करा. आणि हे लेकर हसत मग गुरुदेव स्वयंभू महादेव. स्वयंभू मंदिर ह्याचा उगम बरीच 400 वर्ष होऊन गेली, 400-500 वर्ष झाली. आणि ते एका गुराखाला मिळालेलं आहे ते. आणि ते गुराखाना इथं त्या खालचे एक सावंत म्हणून नाव हे होते, त्यांना ते दाखवलं. आणि त्याची गाय येऊन तिथं अभिषेक करायची. आणि त्यावेळी त्यांनी त्याच्यावर काठी मारली. हां, लिंगाचे 2 भाग तुम्हाला दिसतील, लिंगाचे 2 भाग झालेले आहेत. हां, आणि तिथून मग ह्याचा उगम काय आहे ते त्यांनी दाखवला. म्हणजे हे गुराखानं तुम्हाला त्यांनी माहिती करून दिली, मी हा देव इथं आहे. हां. आणि जे कर्लाईचं मंदिर आहे ना, मंदिर आहे ते निराळ, ते वेगळं आहे. ते वेगळं, ते पालीचा गाव म्हणतात. म्हणजे असं म्हणतात, हा पालीचा गाव. ते ह्याच्यात हे नाही. पण ज्यावेळी तो तिकडेचे लोक तिकडे गेले, म्हणजे सोडून गेले, काहीतरी बघा प्लेग म्हणून आला, त्या प्लेगच्या साथीमध्ये सगळे लोक संपत आले. एक कोणतरी म्हणे व्यक्ती होती, आपल्याला काय माहिती, पण एक व्यक्ती होती ती गेली. ते तुमचं हे वेंगुर्ला पाल, त्या पालीचे गावडे, ते गावड्याचं देवस्थान ते कर्लाई मंदिर, मुख्य तिथला अधिकारी गावडे. आणि हे सावंत, हे सावंत केसरकर. जसे की आमचे पण पूर्वज होते ना, तर ते याच गावातले होते. बरोबर. मग असं बोलत होते, आमच्या आजोबा असे सांगायचे की पिढी वाढत नव्हती, तर त्यामुळे त्या लोकांनी स्थलांतर केलं सडेगोठवण्यामध्ये आमच्या पूर्वजांनी. मग आम्ही वर्षातून एकदा जेव्हा काही कार्यक्रम असेल तेव्हा येतो इकडे. हे स्वयंभू मंदिरच आहे ना? हां, ठीक आहे, धन्यवाद. तर मंडळी, मी या स्वयंभू देवाचं दर्शन तुमका करणे नाही, त्यासाठी तुम्ही स्वतः येऊन करू शकता दर्शन. कारण देवासाठी आपण तेवढा तरी कष्ट घेऊ शकतो. आणि बाहेर गेल्यानंतर बघू शकता, हे एक दीपस्तंभ हा मोठो. ह्याचा स्वयंभू देवाचं मंदिर राहत, तर तो जवळपास 400 ते 500 वर्षापूर्वीचा. आणि याबद्दल आपणाक माहिती थोड्याच वेळापूर्वी सोमन काकांनी दिलेली. तर ते या मंदिरामध्ये पुजारी असतात. आणि या मंदिराच्या आजूबाजूक तुमका जुनी गोष्ट एकच बघू गावतली, जी मी सुरुवातीक तुमका थोड्या वेळापूर्वी खांब दाखवलेलं आहे ना, तर ते बऱ्याच वर्षापूर्वीचे आहेत. तर आताच आम्ही श्री स्वयंभू देवाचं दर्शन घेतलं, आणि आता आम्ही जातलो श्री कर्लाई देवीचं दर्शन घेऊ, आणि त्यानंतर मग घरात जातलो. तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की आमची पिढी का दुसरीकडे शिफ्ट झाली. तर आमचे पंजोबा श्री कैलासवासी यशवंत चंद्रकांत सावंत, तर हे आमचे पंजोबा सडेगडोळे गावामध्ये शिफ्ट झालेले. आणि त्यानंतर मग आता आमचे जवळपास बरीच घरं झालेली आहेत. तर तेव्हा आमची पिढी वाढत नव्हती असं आमचे आजोबा सांगत. तर त्यामुळेच आमच्या पंजोबांनी सडेगुडळे या गाव स्थलांतर केला. आणि जेव्हा काही कार्यक्रम असतात तर तेव्हा आम्ही सगळेजण मंदिरात दर्शन घेऊ वगैरे येतो. लग्न असो किंवा कोणतेही धार्मिक कार्यक्रम असतात तर तेव्हा आम्ही येतो. श्री कर्लाई देवी मंदिरपासून ते श्री स्वयंभू मंदिरचा अंतर जवळपास 2 किलोमीटर आहे. आणि आता आम्ही श्री कर्लाई देवीकडे मंदिरकडे येलो.
आमच्या किती दिवस पुढे नाव दिलं त्यांचं किती मस्त वाटतं ना हिल्यावर छान. इकडे टेम्परेचर आहे ना हम्म. आपल्यापेक्षा जरा जास्त हे आहे गरम आहे. हा गरम आहे थोडंसं. झाडं वगैरे बघशील ना नारळीची आंब्याची मस्त राहतात. हो. कर्ले देवी मंदिरच्या बाजूकच अजून एक मंदिर हा. माझ्या मते हा सातेरी देवी मंदिर हा. हे बघ की आजकालची पिढी खूप पुढे गेली, शिकली आणि एवढी मॉडर्न झाली की त्यांका खय कसा वागवचा तीच अक्कल नाही. आता मी ज्या मंदिरात आहे ना तर त्याच्या बाजूक बघू शकताय तुम्ही. हे बघा सगळीकडे आपापली नावं लिहिलेली आहेत, मुलांची मुलींची. थोडी तरी अक्कल होई आपण आपण कुठल्या स्थानी जातो आणि काय करतो या. खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. कोणतंही मंदिर असो ह्या आपला हिंदूंचा श्रद्धास्थान हा आणि त्या आपण जपू काय प्रत्येकाने. आणि असले फालतू धंदे कोणी करू नका. नावं वगैरे लिहायची ही बंद करा. या शिकलेल्या मुलांका तरी शोभणार नाही. आमच्याप्रमाणेच केसरी गावातील बरेच आमचे सावंत कुटुंबीय स्थलांतर झालेले आहेत दुसऱ्या गावामध्ये. जसे की आम्ही चंदगड तालुक्यामध्ये झालो ना, तसेच आजरा आणि गडिंग्लज या भागामध्ये पण बरेच आमचे गावकरी त्या गावामध्ये शिफ्ट झालेले आहेत. म्हणजे त्या भागामध्ये ज्यांनी काही लोकांनी सावंत नावच ठेवलेली आहेत आणि काही लोकांनी आपल्या गावामुळे केसरकर ही आडनावा आपली ठेवलेली आहेत. तर सगळे आपण एकच आहोत. आणि माका असं वाटतं की ही एकी ठेवसाठी आपण एखादो व्हॉट्सॲप ग्रुप वगैरे बनवू काय असं माका वाटतं. म्हणजे जेव्हा केसरीमध्ये सण असतील किंवा काही धार्मिक कार्यक्रम असतील तर तेव्हा त्याचे अपडेट्स आपणाक मिळत जातात. तुमका याबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आजचा व्लॉग आवडलो असा तर नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं राहा. बाय बाय.